पाहिजे होतं ना हो. दिवाळीला या आपण नक्की. हा आणि काळजी घ्या. ठेवते. काय ग दाजींचा फोन म्हणून कळी खुलली आहे. गप गप. आई बापू कुठे आहे? बाहेर करायला गेलेत ना. अनभ्या तू नाही आला अजून. मग फोन कर ना त्याला. बापू बघतील ना. अगं बापूंवर काय काय टाकणार तू? लते अगं नको ना टेन्शन घेऊ तू. अगं लते तयार नाही झाली का अजून? तेच सांगते कधीपासून. हे बोल ते नवरी तयार नाही म्हणून बाहेर ओरडा पडायला नको. आम्ही आधीच सांगते. चल बरं. कायडी जरा बघ. तू गप्प बस. आता अशी नटवते ना तुला डिट्टो हिरोईन दिसली पाहिजे फक्त. चल. तू जरा येडीबिडी आहे का ग? काय मध्येच? ए मध्येच नाही हा, या आधीपासूनच आहे. बोल पटकन, माझ्याशी लग्न करशील का? अभि हा अरे बोल की. तू आणणार कुठून एवढे पैसे? तुला पैसे मिळाल्याशी मतलब आहे ना? अरे कुठं हरवला अभ्या? बोल की, पैसे पाहिजेत का नाही ते? हा पण म्हणजे मग दे वचन. हे पाय कामिनी, तू जर मला खरंच या संकटातून वाचवलं ना, मी वचन देतो, मी करेन लग्न तुझ्याशी. अय्यो ये मग देवळात. कशाला? लग्न करायला. कामिनी मस्करी नको करू. अरे नाही करत चेष्टा, मला बी येळ कळते. तू ये आणि पैसे घेऊन जा. काय झालं? मी म्हणलं त्याला माझ्याशी लग्न कर म्हणून. तर तो काय बोलला मग? करतो म्हणला की. या खरं का काय? हा मग या पृथ्वीवरती असा एक पण माणूस जन्माला नाही आलाय जो या कामिनीला नाही म्हणत. होय ग माझे रंबाप सरा उर्वशी मेनका. तुला सांगते तिथं त्या लत्तीचं लग्न व्हायच्या आधीच आता तुझं अभ्याशी लग्न लावतेच का नाही पाय. ते कसं काय? कसं म्हणजे? इथं लतीचा बार उडून आणि तिथं देवळात आब्यात तुझ्या गळ्यात माळ घालन. तुला सांगते आजच्या आज तू या घरात येणार बघ उमरा ओलांडून. थेरडीचं असं तोंड होईन ना, बघायचंच आहे मला आता. मी चेंज करून येते. त्या ढब्बीच्या लग्नासाठी मी घागरा चोळी घेऊनच ठेवली. आता तुझ्याच लग्नासाठी वापर. दिदे पण मंगळसूत्र हे की कामिनीकडे कुठं आले एवढे पैसे? बोलू आपण नंतर. चल देवळात जायचंय. ए रताळ्या, डोळे फुटले तुझे? भाऊ इथं सरकारी दवाखाना कुठे आहे? अभ्या हाच त्यो. कोण? अरे यानेच मला किडनॅप केलं, आपले पैसे मारले. काय बोलतो? अरे हा याचा चेहरा कसा विसरून मी. चल गाडी काढ. हॅलो गुरुजी, हा अर्जंट लग्न लावायचंय, तुम्ही देवळात या. नाही आपल्याला आजचाच मुहूर्त गाठायचा आहे. मला माहिती ना 12:15 मुहूर्त आहे. देवळात या. तुम्हाला काय करायचंय? नवरा कोण नवरी कोण तिकडे आल्यावर कळलं ना तुम्हाला. तुम्ही तुमच्या दक्षिणेशी मतलब ठेवा की. देते ना तुम्हाला ती पण डब्बल. हा दोघं साज्ञान आहेत. आहो देवळात या, गपचूप लग्न लावा आणि जा. मिने आता फक्त मंगळसूत्राची कमी आहे बघ.
लते हे घे. आजी हे कशाला? अगं राहू दे, घाल गळ्यात. नाही नको. अगं तुझ्या अंगावर घालायचं होतं मला ते. मी इथं जेव्हा येईन ना तेव्हा घाली. बघू गप्पुले चालली तू सासरी. माझी खरंच नाही वाटत ना, लय आठवण येईल तुझी. सुरे अगं रडवू नको तिला, काजळ जाईल तिचं. हा वा 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 धन्यवाद. आणि जेवून जायचं बरं का. हो हा आप्पा तू फेटा बांधून घे ना. सोनू दादा हा आपला भाऊ आहे बरं, फेटा एकदम भारी बांधला गेला पाहिजे. हा. अशोक हा अभि कुठे येईल हा इथंच आहे. आहे ना. हा त्याला म्हणून लवकर ये, फेटा बांधून घे. बापू हा तुमचाही फेटा लय भारी दिसतोय. हो ना. बघ माझ्या लतीचं लग्न आहे, फेटा तर भारी दिसलाच पाहिजे ना भाऊ. आणि काय रे तुझी बायको कुठे दिसत ना. असं असं लिहितं कुठं तरी. हा असं नसेल तर आप्पा मी आलोच बरं का. चला येऊ का. असं बोलायचं हो बापूंशी. ए थांब, गाडी साईडला घे. कसे आहेत गुरुजी? पेढे आणि मंगळसूत्र लागेल. फोटो फोटो मी काढते की मोबाईल मध्ये. सर्टिफिकेट साठी लागतील ना, आणि 2 विटनेस लागतील. सर्टिफिकेट साठी मोठं लग्न करणार आहे आम्ही नंतर. आता तुम्ही हे उरकून घ्या. हा हा ते मंगळसूत्र. तिथे मंगळसूत्र. ऐक की. ए थांब, साईडला घे. हे फूल आणि अक्षता गणपतींना व्हा, नमस्कार करा. आता आपली विधिवत पूजा संपन्न झालेली आहे. आता घरातील मोठ्या मंडळींचा आशीर्वाद घ्या. नवऱ्या मुलाला बोलवा लवकर, मुहूर्ताची वेळ जवळ येते. वय वय आप्पा मी जाऊ बापांना घेऊन येतो. होय कुठे निघालात तुम्ही? जाऊ बापांना घेऊन येतो ना.
आता कसं बोलवणार तुम्ही? म्हणजे सांगितलं होतं ना, पैसे मिळाल्याशिवाय पोरगा खोलीच्या बाहेर येणार नाही. आपण परत परत तेच सांगायचं का? आपलं ठरलं होतं ना, पैसे मिळाल्याशिवाय पोरगा रूमच्या बाहेर येणार नाही म्हणून. हा ठरलं तर मान्य आहे, पण एवढं विधी आधी पैसे आणि मग विधी. नाही, असं नका हो करू. मी पैसे देतो ना तुम्हाला. देता ना? नाही, पण ते कधी? येत आहेत ना, पैसे येत आहेत. पैसे येत आहेत ना, मग पैसे आल्यावर विधी करू. हो हो गाई, कशाला ना उगाच तेवढ्यासाठी. अहो, तुम्हीच म्हणाला होतात ना 10 वाजता रोकड देतो म्हणून. हा, मी म्हणालो होतो. तुम्ही विधी करून घ्या, तोपर्यंत पैसे तयार असतील. विधी होणार नाही. आज काय कुठलाच विधी होणार नाही. आधी पैसे आणि मग विधी. मी काय धर त्याला. याई, हात जोडतो, पाहुणे जमले तो, असं नका करू. अहो, तुम्ही जी बोलायची वेळ आली ना. याई, मी खरंच शब्द देतो तुम्हाला, एवढा विधी होऊ द्या, तोपर्यंत पैसे तयार ठेवतो. हो, आता म्हणणार विधी होऊ द्या, मग नंतर सांगणार अक्षदा पडू द्या, मग म्हणणार पंगत उठू द्या. असं करत करत आठवणी करणार तुम्ही आमची. अहो, एकदा पोरगी गळ्यात पडल्यावर आम्ही पैसे कसे मागणार? द्या पैसे म्हणून. हे काय नाही, पैसे मिळाल्याशिवाय पोरगा रूमच्या बाहेर येणार नाही म्हणजे येणार नाही. विचारा ऐकले का? आज काय विशेष? मिस नाशिकची मिसेस नाशिक झाली पाहिजे ना भाऊ. हॅलो. आप्पा, अरे आम्ही हाय कुठं? फोन मी लागत नाही त्याचा. बापू, मी बोलतो पाहुण्याची. नाही नाही आप्पा, त्याची काही गरज नाही. त्यांना फक्त पैसे पाहिजे. आता इथं मुहूर्ताची वेळ बी जवळ आली आणि सगळं रितसर व्हायला हवं. हे आशू, तू बघ ना, आब्या कुठे बघ, फोन लावून येतं त्याला. काय झालंय बापू? काही नाही, तू जाय आतमध्ये. बापू, तुला सांगितलं ना, तू नवरी मुलगी आहे.
जा तू आतमध्ये, मी पाहून घेतो इथलं. आव त्या विहीनबाई आत लई चिडल्यात. झालं का पैशांचं? काही नाही झालं अजून. आब्याचा फोनच लागत नाहीये. तुम्ही तुमच्या फोनवरनं बघा लागतोय का? आव मी काय म्हणते, तुमच्याच फोनवरून लावून पहा ना. बर. बापू बापू काय झालं? बापू थोडी अडचण आहे. अडचण कसली? पैशाची. म्हणजे हो काय होतंय की नाही? होईल होईल ना. अहो काय होईल होईल, काय लिमिट आहे की नाही? अहो पाहुणे जरा अडचण आहे. अहो कसली अडचण? बापू तुम्हाला मी आधीच सांगितलेलं होतं. काय हो, काय झालं का नाही? अडचण आहे म्हणतात. आता म्हणजे हातावर वाटाण्याच्या अक्षदा. अहो नाही हो पाहुणे, जरा ऐकून तर घ्या. काय ऐकून घ्यायचं नाही? पैसे कधी येतील तेवढं सांगा. अहो आपण विधीला सुरुवात करू. हो कसला विधी? सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? अहो व्याई व्याई, तुम्ही देवळात पोहोचेपर्यंत पैसे येतील ना. देवळात पोहोचणार कसे? अहो आधी पैसे दाखवल्याशिवाय पोरगा खोलीच्या बाहेर येणार नाही. तुम्हाला आधी सांगितलं होतं ना मी. तुम्ही म्हणले होते ना पैसे रेडी राहतील म्हणून. मग कुठं आहेत पैसे? बोला ना, कुठं आहेत पैसे? लतिका पैसे कुठे आहेत? मला नाही माहित. अगं तू बोलली होती ना रेडी आहेत म्हणून. हो आहेत, डोंबलं तुझं. आता बघ माझे पप्पा कसे चिडतील ते. पण अभ्या तो अभिनव मी तर माझे फोन पण उचलत नाहीये. नाही, असं नाही होणार. तो देईल पैसे. कधी? शब्द पाळतो तो. 10 वाजता बोलला होता, आता 10:20 झालेत ना. हो पण तो देईल पैसे. अगं आता बघ माझे पप्पा कसे चिडतील ते. सांगितलं होतं ना मी तुला. काय करत होते? आपले पैसे त्या आब्याला द्यायचे. ते बापूंचे पैसे होते, त्यांचा व्यवहार होता. हा बघितलं ना केवढ्यात पडला व्यवहार. थांब 1 मिनिट. हा ताई. अरे तुझ्या सासऱ्यांनी फसवलं बरं का, पैसे नाही येत त्यांच्याकडं. असं नाही होणार. पप्पांनी सांगितलंय खोलीच्या बाहेर निघायचं नाही. सोयरीक तुटली ना तरी बी चालत, पण पैसे मिळाले खेरीज बोल्यावर चढायचं नाही. ताई 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 कडी नको ना लावू. ताई ताई लते कोंडून ठेवलंय मला. लतू सोड सोड. ठीक आहे, हाच का तो? इथं सरकारी दवाखाना कुठे आहे? हा ते यानेच घेतलेत आपले पैसे.
माझा पोरगा खोलीच्या बाहेर येणार नाही म्हणजे नाही. हे बापूंना कळायला पाहिजे होतं ना. त्यांना सांगितलं होतं आधी. आणि आल्यापासून बघतोय आमचा सारखा अपमान होतोय. 10 वाजता कबूल केलं होतं तुम्ही. काय 10 वाजता? अहो होतं थोडं मागं पुढे. जाऊ द्या हो, कसलं मागे पुढे. पैसे समोर ठेवल्याशिवाय पोरगा खोलीच्या बाहेर येणार नाही. अमूर्त अमोर्ताचं जाऊ द्या हो. तुम्ही त्यालाही कौतुक करत होती. ही माणसं चांगली आहे, ही माणसं प्रामाणिक आहे. व्याय त्यालाही चालक निघाले. 2 लाखात त्यांची डब्बी पोरगी आमच्या गळ्यात घालायला निघाले. पाहुणे जरा ऐका, जरा शांत व्हा. अहो तुम्ही सोडा हो. बापू बोला की जीप चिकटली का टाळायला. पाहुणे हे बघा, जरा ऐकून घ्या. तुम्ही बापूंना नका बोलू. चूक त्यांची नाहीये. म्हणजे चूक आमच्या पोराची. म्हणजे जे बापूंना असं वाटतं की पैसे आब्याकडे आहेत, पण आब्याकडे बी पैसे नाही आहेत. होय बापू, खरं तर मी आधीच सांगायला पाहिजे होतं. म्हटलं आज व्यवस्था होईल, मग व्यवस्था होईल. जग्या पण पैसे आणून देणार होता, पण त्याच्याकडनं बी काम नाही झालं. बापू मी हात जोडून माफी मागतो. बापू अरे झालं काय पण त्या पैशाचं? आपण आब्याला पैसे दिले, आब्यानं विक्याला पैसे दिले, विक्याकडनं पैसे चोरीला गेले. अनाव्याचं लोन बी कॅन्सल झालं. गेल्या आठवड्यातली सगळी लोन डिस्बर्स झाली का? झाले असेल ग. अभिमन्यूचं पण? आता तू सुट्टीवर आहेस ना, पण सुट्टी एन्जॉय कर ना. अगं कामाचं काय आहे, कधी होत राहील. लोनचं झालं का? हा झालं ना. माझ्याकडनं पेपरवर्क उशीर झाला म्हणून लांब. बँकेनं अभ्याला लोन दिलं की नाही तेच कळना. तुम्हाला का माहिती आहे का? मला काय कळतंय त्यातलं. मला आता टेन्शन यायला लागलं बाई. कशाला? अभ्या नाही झाला तर? मी नाही. बस बस काय बोलती ग? आब्याला पैशाची एवढी नड आहे, तू त्याच्याकडे जीव बी मागितला ना तो बी देईन तो. लग्न काय आता ग? एक हातचे पैसे दे, एक हातचे लग्न करून घे. मुलगा कुठे आहे? हा येतोय. हा. म्हणजे बापू कुठं बोलले आमच्याशी? नाही हो पाहुणे, त्यांना काहीच माहित नाही. सगळी चूक आमची आहे. हे खरं तर बापूंच्या मेहनतीचे पैसे आहेत, आम्ही घ्यायला नको होते. पण पाहुणे तुम्ही काळजी करू नका, तुमचा पै ना पै मी परत करून टाकेन. हे बघा, थोडी मुदत द्या. माझ्या वावराची कागद तुमच्याकडे ठेवा. पाहिजे त्या कागदावर सही करून देतो. तुम्ही म्हणाल तसं करू आपण.
आणि आमच्याकडे दागिने पण आहेत. त्याचे 7-8 लाख रुपये होतील, ते पण ठेवून घ्या. दागिन्यांचं काय करू मी तुमच्या? पाहुणे पाहुणे हे सगळं तुमच्याकडे ठेवून घ्या. एका आठवड्यात तुमचे सगळे पैसे परत देऊन टाकेन मी. आणि जर नाही दिले तर माझं वावर तुमचं. पाहुणे 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 जरा ऐकून तर घ्या ना तुम्ही. ते काय नाही, असला काय व्यवहार होणार नाही. ठरल्याप्रमाणे झालं पाहिजे. 15 मिनिटात 18 लाख, नाहीतर आम्ही सोयरीक तोडू. अहो आमच्या पोराला काही पोरींची कमी नव्हती बर का. अहो रांगा लावून पोरींचे बाप असे दारात उभे होते, पण मेलं आम्हालाच भिकेचे डोहाळे लागले आणि हे तुमचं स्थळ पत्करलं. आई, मला माफ करा. आमच्यातून लय मोठी चुकी झाली. हे असं व्हायला नको होतं. तुमचं सगळं बरोबर आहे, पण आता अशी डोक्यात राख नका ना घालून घेऊ. तुम्ही बसा, आपण शांतपणे बोलू. मला बी हे सगळं आत्ताच कळलंय. आई, अहो आपण सोयरीक जोडतोय. थोडं तुम्ही समजून घ्या, थोडं आम्ही नमतं घेतो. हा योगायोगाच्या गोष्टी असत्या त्या. हा काहीतरी पूर्वसंकेत असेल म्हणून तरी सोयरीक जुळते ना. चुकलं आमचं, मान्य करतो ना. आपण काही थोडी तरी मुदत द्या ना. पत्रिका वाटून झाले, पाहुणे रावळे बी आले, गावभर दोन्ही बाजूनी डंका पेटलाय. आता बरं नाही ना दिसणार. तू कुठं चालली? मी बोललं पाहिजे तायडे. बापूंची ही अवस्था मी नाही बघू शकत. ते तू मोठ्यांच्या मध्ये पडू नको. काय म्हणतील ते, नवरी आगाऊ आहे म्हणून. ग बापूंकडे बघ. आप्पा बघून घेतील सगळं. तू इथंच थांब. मी सज्जनरावांशी बोलते. नाही नाही, तू ते जायचं नाही सा. लते अगं आधीच एवढा राडा झालाय, त्यात अजून बर कशासाठी. यांना जर कळलं ना तू सज्जनरावांशी बोललीस तर. मग काय नुसती बघत बसू? अगं बापू वडील आहेत आपले, आणि त्यांच्याशी जर असं कुणी बोललं तर मला नाही आवडणार. अख्खं गाव प्रेम करतं ग त्यांच्यावर. आयुष्यभर त्यांनी नुसती पत्र नाही वाटली, पण त्याच्याबरोबर माणसं बी जोडली. आणि हे बघ कसं बोलतायत. अगं पण चूक आपल्याकडनं झाली ना. मान्य आहे आपण त्यांचे पैसे देणं, पण जर एखाद तास मागं पुढं झालं तर काय बिघडलं? कोणी काही मुद्दाम करतंय का? तुलाही माहिती आहे तायडे, बापू इकडचं जग तिकडं करतील, पण त्यांचे पैसे नक्की देतील. हो लते, हे आपल्याला माहिती आहे. अगं पण त्यांना कोण सांगणार? मी सांगते ना. ते जसं समजतायत तसे नाही आहेत आपले बापू. अगं रस्त्यावरून जाणाऱ्या अनोळखी माणसाला सुद्धा स्वतःच्या ताटातली भाकर देतील ते. मला नाही माहीत माझ्या बोलण्यानं सज्जनरावांवर काय फरक पडेल, पण मी प्रयत्न केलाच नाही असं नको ना वाटायला. मी येते. जरा जपून बाई, उगा तिकडे जाऊन ना ताडताड बोलू नको. तू नको काळजी करू तायडे, मी आलेच. लते इकडून नको, पुढच्या दरवाजात जा. दौलतचा माणूस बी आला नाही आणि त्याचे पैसे बी आले नाहीत. येईल. कुठं अडकला?
का आली इथं? माझ्या पप्पांना कळलं ना तुमच्याबद्दल, आम्हाला सगळं कळलंय. माझ्या ताईने सगळं सांगितलंय तुमच्याबद्दल. जरा बोलायचं होतं. बोलायचं होतं, आता ती वेळ गेली वेळ बोलायची. हो तुम्ही तरी समजून घ्या ना. काका त्या अभिनवीला पैसे कशाला दिले तुम्ही? उधार दिले होते. तुम्हाला सांगितलं होतं पैसे वाटत बसू नका म्हणून. आता कळलं का केवढ्यात पडले आपल्याला? तो अभिनम्य पैसे घेऊन कुठं पोबारा करून बसलाय काय माहिती. आता पप्पांना कसं समजावू मी? लते, असा कसा विश्वास ठेवता की तुम्ही कोणावर पण? शेजारी आहेत ते आमचे. शेजारी आहे म्हणून 20 लाख देता का कोणी? चूक झाली. अगं पण त्याची शिक्षा तुला आणि मला भोगावी लागल ना. भोगीत मी. तुला कळतंय का काय शिक्षा होईल ते? आपलं लग्न. अहो बापूंना हार्टचा प्रॉब्लेम आहे. तुमचे पप्पा चिडलेत. मग काय चुकलं त्यांचं? अहो अभ्या काही चोर नाही, तो देईल पैसे. तू अजून मी त्याचीच बाजू घे. त्याची बाजू घेत नाहीये, मी ओळखते त्याला. तो जीव देईल, पण त्यानं जीव दिला म्हणून आपलं लग्न होणार आहे का? अहो असं नका ना बोलू. तुमच्या पप्पांना सांगा ना तुम्ही. पैसे द्यायला नाही म्हणत नाही आहोत आम्ही, फक्त थोडा वेळ द्या. आप्पा शब्दाचे पक्के आहेत, सगळं ठीक होईल. फक्त एवढी वेळ निभावून न्या. अहो मला माहितीये तुम्ही तुमच्या पप्पांना लय घाबरता, तुम्हाला भीती वाटते त्यांची. पण जर माझ्या बापूंना काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. आधीच त्यांना गटाक येऊन गेलाय. ते घाबरवू नको ना तू मला. अहो आम्हाला वाटलं अभ्याकडे पैसे आहे, अभ्याला वाटलं मॅनेज होतील. ह्यात चूक कुणाचीच नाही ना. चूक तुझ्या बापूंची आहे. तुझ्या बापूंनी आमचे पैसे कशाला द्यायचे त्याला? मला ना ऍडव्हान्सच्या वेळेसच लक्षात यायला पाहिजे होतं. मंद आहेत काय का तुझ्या घरातले सगळे? तुम्ही म्हणता तर असू आम्ही, हा, पण पैशापेक्षा माणुसकीला जास्ती महत्व देतो आम्ही. कारण माणसं नेहमी बरोबर राहतात. पैसा काय आज आहे उद्या नाही. मग होंड्यात काय अभिनम्यूला घेऊन जाऊ का बरोबर? लते, माझ्या पप्पांना आहे ना तू समजाव. अहो चिडू नका ना तुम्ही. अरे चिडू नको तर काय करू? माझ्या पप्पांना कसं सांगायचं आता? तुम्ही बोला ना. हे बघ लते, माझं प्रेम आहे तुझ्यावर, पण पप्पांशी बोलणं म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधल्यासारखं आहे. अगं कोणाचंच ऐकत नाहीत ना ते. साक्षात वरून ब्रह्मदेव जरी खाली आला ना तरी त्याचं बी ऐकायचं नाहीत ते. अजिबात ऐकणार नाही. का बोलता राव? असं का वावर आमचं होतं वय? एकदा काही धोंड तुम्ही आमच्या गळ्यात बांधली की मग हात वरती करणार, मग आम्ही बसू कुठत. आणि एकदा काही ढोली खपली ये सुटले, अडकलो तो आम्ही ना. काय आम्ही काय बोळ्यानं दूध पितो का? नाही तर काय. आणि काय हो, आम्ही पैसे काय आमच्यासाठी मागत होतो? अहो तुमच्याच पोरीसाठी मागत होतो की नाही? हिला काय खायला प्यायला कमी लागणार आहे होय आता? आणि अंगपिंडाने ही अशी, हिला काय कामाचा उरक असणार आहे होय? म्हणजे डबल नुकसान. नाही तर काय. ही ढोली गळ्यात बांधली हे झाले मोकळे. बापू तुम्ही तर लय हुशार निघाले राव. हो पाहुणे, तुम्ही बापूंना कायला बोलता? सगळी चूक आमची आहे ना. तुम्ही चूप बसाओ. पेडा खाऊन येडं बनवणं म्हणतात त्याला. होय तर तू कर मारलेवानी आणि मी करतो रडलेवानी. 2 लाखात ढोली खपवली म्हणून गावभर फुशारक्या मारतील. अहो सारखं डोली डोली म्हणू नका हो. मग काय म्हणू? सुंदरा म्हणू का अप्सरा म्हणू? का आहे काय तुमच्या पोरीमध्ये ना रंग ना रूप? 4 घरी हळदी कुंकवाला न्यायची सोय नाही. हसतील हो बायका मला, ठब्बी सून करून आणली म्हणून. अहो तिचे गुण तर बघा. अशी पोरगी लाखात शोधली तरी सापडणार नाही तुम्हाला. अहो 0 फिगरचा जमाना आहे. मी तर सज्जनच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पण टाकणार नाही. माझ्या मैत्रिणी चिडवतील की मला. पैशांचं जमत नसेल ना तर राहू द्या बापू. हो बाई,
आमची पोरगी म्हणजे हिरा आहे हो, हिरा. तुमच्या घरी आली ना की कळलं तुम्हाला रे. आणि नुसतं रूप म्हणजे काही सगळं नसतं हो. संसाराला गुण लागतात, गुण. मला अभिमान आहे, माझी मुलगी नाव काढेल बघा माझं. अहो तुम्ही तिच्या कामाचं उरक तर बघा. कामाला लई वाघीण आहे माझी पोरगी. घर सांभाळती, ऑफिस सांभाळती, सगळ्यांना सांभाळती. हो, पैशाचं काय ते सांगा, नाहीतर आम्ही वराड परत नेऊ. ए लतिका, रडते का बरं तू? त्यांना काही नाही होणार आहे. मुळात झेपत नाही ते असले उद्योग करायचेच कशाला? झाली चूक, आता काय जीव घेणार आहेत त्यांचा? ए बाई, माझ्यावर कशाला चिडती? हो तुम्हाला काहीच कसं नाही वाटत? चुकीची शिक्षा तुम्ही आता माझ्या बापूंना देणार आहात का? त्यांचा जीव जाईल हे लग्न मोडलं तर. लग्न मोडायची भाषाच करू नको लते. मी नाही, तुमचे पप्पा करतायत. हेच नाही ना आवडत मला त्यांचं. मग बोला ना. कसं बोलू? मोठ्यांच्या मध्ये बोलणं म्हणजे 34च्या आत तुम्ही लहान नाही. तुम्हाला स्वतःसाठी स्टँड घेता येत नाही? घेतला नाही मी कधी स्टँड त्यांच्या समोर. मग आता घ्या. हे बघलं ती, माझं प्रेम आहे ग तुझ्यावर. प्रेम आहे म्हणता ना तुम्ही? व्यवहाराचं पप्पा बघतात, मी फक्त प्रेम करतो. व्यवहार कुणी मोडत नाहीये. ठरल्याप्रमाणे तुमचे सगळे पैसे देऊ आम्ही. माझ्यावर विश्वास ठेवा, मी शब्द देते. फक्त थोडी मुदत पाहिजे. अगं पण पप्पांना कसं समजावू? तुम्ही सारखं मला आय लव्ह यू म्हणून मागे लागलेलात ना. काय अर्थ आहे त्या आय लव्ह यूचा? काय प्रेम असलं की म्हणतात. हे प्रेम आहे तुमचं? हे बघलं ते, माझं खरं प्रेम आहे तुझ्यावर. खरं प्रेम म्हणजे एकत्रपणाची भावना असते ना. एकमेकांच्या सुखदुःखात साथ देण्याची शपथ असते, हो ना. एकमेकांना सांभाळून घ्यायची इच्छा असते आणि कधीही साथ सोडणार नाही याची प्रतिज्ञा. भीती पुढे जावं लागतं, त्याशिवाय खरं प्रेम घावत नाही. तुम्ही किती वेळ मला आय लव्ह यू म्हणलात? अहो खरंच वाटतं की उगा फॅशन म्हणून म्हणलात? वाटतो तो वाटतो ना. मग हिम्मत करा आणि स्टँड घ्या. तुमच्या स्टँड घेण्याने फक्त आपलं लग्न नाही, पण माझ्या बापूंचा जीव बी वाचल. मी आयुष्यभर तुमची ऋणी राहीन. मी सगळं करीन. तुमच्या आई पप्पांची सेवा करीन आयुष्यभर. काय भारी बोलली ग लतिका तू. भीतीच्या पुढं जावं लागतं, त्याशिवाय खरं प्रेम गावत नाही. तुला खरं सांगू, मला ना तुझ्या सारखीच बायको हवी होती. तर ते काय तुझे उच्च विचार आहेत ग, आणि काय तुझ्या बोलण्यात धडाडी आहे. तर ते तुला खरं सांगू, तुझ्यात ना आता मला देव दिसला. पप्पांसमोर सांगू शकाल? काय? आम्हाला पैसे देण्यासाठी जरा मुदत पाहिजे. दिली. आणि लग्न ठरल्या मुहूर्ताला लागणार. आता बघूया कोण मध्ये येतं ते. अरे मिया बीवी राजी तो क्या करेगा पप्पाजी. बघतो आता कुठे येतो म्हातारा. कुठे पैसे? कुठे पैसे? कुठे पैसे? हा,
कुणी पाठवलं होतं तुला? कुणी पाठवलं होतं? तू आता खेळ बसली का? आता खेळ बसली? चल पैसे 20 लाख रुपये चोरणार तू? हा? कमवायला किती वर्ष लागतील माहितीये का तुला? आयुष्यभर काम केलं ना तरी भेटणार नाही तुला. दुसऱ्याच्या कष्टाचे पैसे पळवून नेशील तू. पळून नेणार पैसे पळवून नेशील. हा? अरे तुझ्यासाठी फक्त पैसे होते ते. त्या बापूंसाठी आयुष्याची पुंजी होती. तुझ्यामुळे किती लोकांची फरफट झाली माहितीये का तुला? माझ्या अकॅडमीचं स्वप्न मोडलं. माझ्या बापाला मान खाली घालावी लागली. त्या बापूंना नाही ते ऐकावं लागलं. त्याला तिकाचं लग्न मोडायची वेळ आली. ह्याच्या जीवाशी खेळला तू? हा? मारू नका, मारू नका, चुकलं माझं. तुझी एक चूक बापूंच्या जीवावर बिकते असते. अरे कुठं पैसे? अरे अबे, पिशवी. अबे हे आपलेच पैसे आहेत. हात पण नाही लावला त्यांनी. हो पाहुणे, असं का करू राहिले तुम्ही? जरा ऐकून तर घ्या ना. काय ऐकायचं नाही? अहो देवा ब्राह्मणाच्या साक्षीने दिलेला शब्द पाळत नाही तुम्ही. पाहुणं वराडाला निघायला सांगा. अशी का सोयरी का असते का? माझा पोरगा खोलीच्या बाहेर येणार नाही म्हणजे येणार नाही. आव नका असं करू. पप्पा